नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आज की नाही संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याच्या निमित्तानेच तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना उपवास आहे आणि सकाळीच की नाही छान अगदी मस्त वातावरण होतं आणि तुम्हाला आता मी दाखवलंच इतका गारठा असेल वातावरणात. कारण सकाळपासून धो-धो पाऊस पडत होता आणि भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस होता. त्याच्यामुळे प्रचंड गारवा होता वातावरणामध्ये. तर छान माझं सगळं टिफिन वगैरे बनवून झाला आणि नंतर मग सगळं आवरून वगैरे घेतलं. कचरा वगैरे सगळा काढून झाला आणि त्याच्यानंतर उंबरठा पूजन, देवपूजा झालेली आहे आणि उंबरठा उंबरठा पूजन करायला बसली होती. तर आजचा व्हिडिओ जो आहे की नाही, तो नेहमीपेक्षा थोडासा मोठा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज मी जी रांगोळी काढली होती दरवाजामध्ये, ती सुद्धा तुम्हाला दाखवतेच. त्याच्यानंतर की नाही आज संकष्टी चतुर्थीसाठी मी जो काही स्वयंपाक बनवला होता, तो सुद्धा पूर्ण थाळी जी आहे ती सुद्धा शेअर करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू का? तुम्हाला माहिती आहे 1 महिन्याभरापूर्वी असेल एक बागेतला व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये ना आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या बिया ज्या आहेत त्या रुजत घातल्या होत्या. तर तेव्हा मी म्हटलं होतं, की मी आत्ताच तुम्हाला सांगत नाही कोणकोणत्या भाज्यांच्या बिया आहेत म्हणून त्या. आणि नंतर मग त्याला भाज्या लागल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता 1 महिना होऊन गेला त्या गोष्टीला आणि आता बऱ्यापैकी जी झाडं म्हणजे रोपं जी आहेत ना भाज्यांची, ती आता मोठी झालेली आहेत आणि त्यांच्यावरती काहींवरती भाज्या सुद्धा लागलेल्या आहेत. तर तेच तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ नेहमीपेक्षा थोडासा मोठा आहे, पण नक्की शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे रांगोळी काढून घेऊयात आणि रांगोळीमध्ये आज ना काही खूप जास्त काही कलर वगैरे वापरलेले नाहीत. एकदम सोपी आणि एकदम साधी अशी रांगोळी काढलेली होती दरवाजात. पण अतिशय सुंदर दिसत होती. तर मला ना बऱ्याचशा कमेंट त्या रांगोळीची बॉटल असते ना त्याच्याबद्दल आलेल्या होत्या. तर त्याच्यावरती ना मी एक डिटेल व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करीन. तर आपण मी ज्या आता वेली काढून घेतलेल्या आहेत की नाही, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, की बोटांनी पहिल्यांदा आपल्या बॉटलने जर त्या नीट पडल्या नाहीत ना, म्हणजे नीट रांगोळी पडत नाहीये, तर आपण बोटांनी सुद्धा व्यवस्थित ती काढल्यानंतर नीट करू शकतो. अगदी एका धाग्यामध्ये व्यवस्थित येऊ शकते ती. त्याचा व्हिडिओ डिटेल मी बनवेन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. कारण मी सुद्धा अशीच शिकलेली आहे रांगोळी काढायला. त्याच्यामुळे मला पण खूप आवडेल ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला. तर इथे की नाही छान अशी रांगोळी दरवाजामध्ये काढलेली आहे. मस्त उंबरठा पूजन करून घेतलेला आहे आणि हे खरं तर रोजचंच काम असतं माझं. पण एखादा सण असला किंवा उपवास वगैरे असला की नाही का थोडंसं साग्र संगीत असते पूजा वगैरे सगळंच माझं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला थोडा वेळ लागतो. तर पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग रांगोळी काढायला बसली होती मी आणि ती आपली रांगोळी काढून झालेली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर की नाही हे जे सगळं आवरायचं असतं, ते सगळ्यात मोठं काम असतं. कारण की मला रांगोळीचा शेवटी फायनल जो त्याचा व्हिडिओ आहे ना, तो मला घ्यायचा असतो आणि गंमत काय माहितीये का? मांजरं जी आहेत की नाही आमची, ती अजिबात रांगोळी विस्कटत नाही. पण मला खूप भीती वाटते कारण की एकतर बराच वेळ बसून तिथे रांगोळी काढलेली असते आणि त्याच्यामुळे की नाही मी ते उचलता-उचलता कुठून तरी धावत वगैरे येते आणि मस्ती करत-करत दोघंही रांगोळी विस्कटून टाकतील. तर तिकडे अर्धा लक्ष असतो आणि त्याच्यातही सगळं सामान असतं ते मला उचलून पण ठेवायचं असतं. असं होतं त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते शेवटी माझी. पण तुम्ही रांगोळी पाहिली असेल अतिशय सुंदर दिसत होती आणि डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर पण केलेली आहे. ती सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. तर रांगोळी वगैरे झाल्यानंतर की नाही नाश्ता आज खरं तर टिफिनला मी बटाट्याचे पराठे बनवले होते आणि त्याचं सारण वगैरे जे आहे ना, ते थोडंसं ठेवून दिलेलं म्हणजे बाकीच्यांचा जो नाश्ता आहे तो पण होऊन जाईल म्हणून. आणि मग सगळं पूजा वगैरे सगळं आवरलं आणि नंतर पहिल्यांदा सगळ्यांचा नाश्ता बनवून दिला. तर बटाट्याच्या पराठ्याचा जो व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तो सुद्धा ह्याच्यापूर्वी तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. आणि सुरुवातीला मी जेव्हा पराठे बनवायचे ना, तेव्हा प्रत्येक पराठा फुटून जायचा. अजिबात फुलायचा पण नाही. पण आता की नाही एखादी जशी गोष्ट आपण सतत करून एकदम त्याच्यामध्ये ट्रेन होतो की नाही तसं झालेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पराठा अगदी टम्म फुटतो. तर नाश्ता वगैरे सगळ्यांना दिला आणि त्याच्यानंतर निवांतपणे मी चहा घेतला. तर हिचं असं चाललेलं होतं मस्त मऊ-मऊ खुर्चीमध्ये बसलेली आणि वातावरण गार होतं त्याच्यामुळे त्यांनाही थोडंसं असं गरम पाहिजे ना,
गरमी पाहिजे आणि थंडी पण वाजत असेल, त्याच्यामुळे ती मस्त अशी लुसलुशीत त्या गादीसारख्या त्या खुर्चीवरती बसली होती. तर चला आता तुम्हाला बागेत घेऊन जाते आणि काय काय भाजी आपण लावली होती ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर अजून पण पाऊस होताच, पण अगदी बारीक बारीक पडत होता पाऊस, त्याच्यामुळे छत्री वगैरे घ्यायची काही गरज पडली नाही. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे अतिशय हिरवगार झालं होतं. खूप म्हणजे खूपच मस्त वातावरण होतं खरंच. आणि खरं सांगायचं तर रोजच असं सकाळी वातावरण असतं. पाऊस पडला की नाही का एकतर गारठा पण असतो आणि खूप छान वारा वाहत असतो. तर मजा येते एकदम, म्हणजे वातावरण खूप म्हणजे खूपच भारी असतं. आणि अशा वातावरणामध्ये ना योगा वगैरे करायच्या ना, ते सुख म्हणजे वेगळंच. तर चला तुम्हाला आता भाज्या दाखवते. पाऊस थोडा थांबला होता, तर म्हणून म्हटलं, आणि थोड्याफार थोडीशी भाजी आपल्याला मिळणार होती म्हणून मी आज आली होती इकडे. खरं तर पूजा वगैरे सगळं आवरल्यानंतर अगदी निवांत, आणि सकाळचं काय फारसं जेवणाचं नसतं. आणि हे बघा, ही आहे भेंडी. तुम्ही बघू शकता ही जी रोपं आहेत ना, ती माझ्या उंचीपर्यंत एवढी लांब लचक वाढलेली आहे. आणि बऱ्यापैकी भेंडी इथे आहे बरे, म्हणजे काही कोवळ्या पण आहेत, त्या काय काढणार नाही मी. अगदीच तयार जे झालेले आहेत की नाही, तयार झालेली भेंडी आहेत ना, ती मी काढून घेईन. हे बघा किती छान आणि मस्त. मला खरंच खूप 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 भारी वाटतं असं जेव्हा आपण स्वतः लावतो आणि त्याला अशी फळं किंवा हे भाज्या वगैरे येतात ना. आणि हे ना भेंडीचं हे आहे, फूल आहे, मस्त सुंदर आहे एकदम. त्याच्यानंतर ही ना गवार आहे. आता गवार थोडी 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 फुटली आहे. त्याला हे आलेले आहेत, तुरे आलेत, तुरे. मला वाटतं ती पण होईल, पण त्याला थोडा वेळ लागेल. गवारला वेळच लागला थोडा, भेंडी पटकन झाली एकदम, आणि त्याची रोपं पण पटापट पटापट वाढत गेली. त्याच्यानंतर ही आहे वाल. वालीची भाजी असते ना ती, ते बघा हम्म. असे कोवळ्या कोवळ्या वाली लागलेल्या होय. आहेत, अजून मोठ्या काही झाल्या नाही. कोणी किडा असणार. हे बघा इकडे बऱ्यापैकी पानं खाल्ली फुललेले का आहेत. वरची आणि कोणी? हो, पक्षी खातात वाटतं ते बघ. हे बघ, हे बघ. एक पक्ष्यांनी काकडी. खाल्लेत. त्याच्यानंतर ही आहे काकडीची वेल. काकडीची बिया सुद्धा रुजत घातल्या होत्या, आणि त्याला सुद्धा की नाही बऱ्यापैकी हे पडलेत, फुलं पडलेली आहेत बघा, खूप फुलं आली आहेत. त्याच्यानंतर हे आहे पडवळ. पडवळ तुम्हाला दाखवते मी, किती लांब लचक झालंय ते. हे बघा, इथून सुरू झालंय की नाही, पार अगदी एवढं लांब लचक झालेलं आहे. स्नेक बोर्ड सारखंच वाटतंय ते तर. आणि हे इकडं हे इकडे छोटस एक लागलंय. आणि ह्याचं फूल ना तुम्हाला दाखवते मी, इतकं सुंदर असतं ना ह्या पडवळचं फूल. हे बघा, खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतं, स्टार सारखं एकदम. त्याच्यानंतर ही जी वेल आहे ना, ही कारली, ही आपली बोनस भाजी आहे. गेल्या वेळी पण मी तुम्हाला दाखवलं होतं, आपण वांगी आणि कारली घातली होती रुजत, आणि ती एकदा झाली. त्याच्यानंतर ती कारली पिकून परत फुटून पडली, आणि ती सुद्धा रुजून आली, ती सुद्धा भाजी आपण खाल्ली. आणि आता पुन्हा जिथे जिथे तुम्हाला हे दिसत आहेत ना, वरपर्यंत वेली गेल्या आहेत, ही वांगी आहे, वांग्याची रोप आहेत, ही सुद्धा रुजून आलेली आहे. त्याच्यानंतर इकडे आहे हा पुदिना आहे थोडासा लावलेला, तो सुद्धा खूप छान झालाय. आणि इकडे ही मिरची आहे, मिरचीवरती सुद्धा हे बघा फुलं पडत आहेत. थोडी थोडी मिरची पण लागली आहे त्याला, 5-6 मिरच्या पण आहेत रोपांवरती. हे बघा, इथे 1-2 आहेत, इथे हिरवी गार मस्त मिरची एकदम. ह्याच्यावरती पण 1-2. हा लाल माठ मध्येच आलंय उगून, आणि मोठी मोठी पानं आहेत, त्याची भजी पण बनवता येतात.
या पण मी काही काढली नाही. त्याच्यानंतर तो घेवडा आहे. आता तो केवढा मोठा होतोय ते माहिती नाही, कारण आता पाऊस बराच पडलाय. राहतोय का कुसतोय ते माहित नाही. तर अशा पद्धतीने की नाही, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल ना, त्याच्यात पूर्ण जमीन म्हणजे त्या जमिनीत काहीच नाही, फक्त माती होती. आणि 1 महिन्याभरानंतर फक्त आपण त्याच्यामध्ये बिया रुजत घातल्या आणि किती मस्त एकदम फुललाय तो मळा. आणि त्याच्यामध्ये भाजी पण बऱ्यापैकी लागली. जेव्हा आपण स्वतःच हे सगळं करतो की नाही, म्हणजे बाजारातून विकत न आणता हे आपण स्वतः रुजवून काढतो की नाही, त्यावेळेस खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आणि खूप ऑर्गॅनिक असते खरं तर ही भाजी. आणि मला तर भाज्यांची रोपं लावायला किंवा भाज्या रुजत घालायला की नाही, त्या बिया वगैरे हे सगळं खूप म्हणजे खूप आवडतं. तर ज्यांनी कोणी तो पूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल ना, ह्या सगळ्या बिया रुजत घालण्यापूर्वीचा, तर तो नक्की एकदा पहा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक सुद्धा देईन. ही भेंडी मी आज का करायला आली माहितीये का? मला याची भाजी पण आजच करायची आहे. सफेद भेंडी म्हणतात ना, ती आहे. एकदम इथे पण पोपटी आहे. पोपटी असते, पण त्याला बोलतात सफेद भेंडी. आणि ती बऱ्यापैकी मिळेल असं वाटतं मला. आणि ते कोवळे आहेत ना, ते काही काढणार नाही, कारण ते आणखीन 7 ते 8 दिवसानंतर ते पण तयार होईल. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी मिळेल. हा, तर कारल्याची मी काय गंमत सांगत होती, की कारली जी आहेत ना, कारली आणि वांगी आपल्याला बोनस भाजी आहे. म्हणजे फ्रीमध्ये मिळालेली भाजी. म्हणजे त्याच्यासाठी आपण काही केलं नाही. नाही मळा केला, काय त्याला खत नाही, काय नाही, खणलं नाही, काहीच नाही. आपोआप याच्यापूर्वी ज्या वेलीवरती चढल्या होत्या आणि त्यांच्यावरती जे पिकल्या होत्या ना, काळू कारल्याची जी फळं पिकली होती आणि ती फुटून पडली आहेत, त्या जमीन ती नांगरली किंवा खणली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बिया रुजत घातल्या, तरीही त्या बिया नष्ट झाल्या नाहीत. त्या त्याच्यातच राहिल्या आणि मग त्या अशा मध्ये-मध्ये सगळ्या ज्या आहेत ना, त्याच्या रुजून आल्यात. आणि एकच वेल नाही, भरपूर कारल्याच्या वेली. आता जेव्हा कारली धरतील ना, त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. एकही रोप आपण लावलेलं नाहीये त्याचं, कारल्याचं. पण ते आपोआप वेली झालेल्या आहेत आणि अगदी माठवावरती पर्यंत चढलेल्या पण आहेत. आणि हे सगळं करता भाजी काढता जोरदार पाऊस आलेला आहे. खूपच जोरात पाऊस आला. मला आता भिजतच जायचंय घरी. पूर्ण काळोख करून पाऊस आलेला, खूप जोरदार पाऊस लागला होता. असो, पण एवढी सगळी भाजी मिळाली आणि त्याच्यामुळे भिजण्याचं काहीच वाटलं नाही. उलट खूप म्हणजे खूप गंमत आली मला तर. आणि आज सकाळी की नाही, जेवणाचं विशेष काही नव्हतं माझं बनवायचं. त्याच्यामुळे मी आरामात ही सगळी कामं आज करून घेतलेली आहेत. थोड्याशा मिरच्या आणि थोडी भेंडी असं सगळं घेऊन आपण आपल्या मळ्यातून आलेलो आहोत. बोलायला पण मजा वाटते आणि पाहायला पण मजा वाटते खरं तर. हे बघा. चला, आता आजचं जेवण तुमच्याबरोबर शेअर करते. तर संकष्टी आहे म्हटल्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे मोदक तर आहेतच. वरण आहे. ही आहे भेंडीची भाजी, जी आत्ताच आपण मळ्यातून आणले होते की नाही भेंडी, त्यांचीच भाजी आहे. त्याच्यानंतर इथे कुर्माची भाजी आहे. कुर्मा बनवला होता. आणि पापड आहेत. ह्या मिरच्या आहेत सुकवलेल्या, चपाती आहे आणि हा मालवणी कोकणी ठेचा आहे. तर असं सगळं होतं आजचं जेवण. आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.